नमस्कार श्रोते हो. सार्थ श्री ज्ञानेश्वरी अध्याय 18 भाग 5. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव, श्री अनंता मधुसूदना पद्मनाभा नारायणा, जगद्व्यापका जनार्दना, आनंद घना अविनाशा, सकळ देवा आदिदेवा, कृपाळूजी केशवा, महानंदा महानुभा, सदाशिवा सहज रूपा, चक्रधरा विश्वंभरा, गरुडध्वजा करुणाकरा, सहस्रपादा सहस्र करा, क्षीरसागरा शेषनयना, कमलनयना कमलापती, कामिनी मोहना मदन मूर्ती, भवतारका धरित्याक्षिती, वामन मूर्ती त्रिविक्रमा, अगाय सगुणा निर्गुणा, जगज्जनित्या जगज्जीवना, वसुदेव देवकी नंदना, बाळरांगणा बाळकृष्णा, तुका आला लोटांगणी, मज ठाव द्यावा जी चरणी, हेच करीतसे विनवणी, भवबंधनी सोडवावे. मागील भागात भगवंतांनी ज्या त्यागामुळे मोक्ष मिळतो अशा प्रकारच्या त्यागाचे वर्णन केले. आता आत्मा आणि कर्म हे वस्तुतः भिन्न असले तरीही ज्या 5 कारणांमुळे कर्मेही आत्म्याच्याच ठिकाणी घडतात असे वाटते त्यांची लक्षणे सांगत आहेत. आणि 5 ही कारणी ती तूही जानशील विपाये, जे शास्त्रे उगवूनी बाहे, बोलती तयांते, वेदरायाची राजधानी, सांख्य वेदांतांच्या भुवनी, निरूपणाच्या निशार ध्वनी, गरजती जिये, जे सर्व कर्म सिद्धी लागी, येची मुद्दले हो जगी, ते न सुहावा अभंगी आत्मराजू, या बोलाची डांगुरटी, ती प्रसिद्धी आली किरीटी, म्हणून तुझ्या हन कर्णपुटी वसो हे काज, आणि मुखांतरी ऐकी जे, तैसे कायसे हे ओजे, मी चिद्रत्न असता तुझे हाती, दर्पणू पुढा मांडले या, का लोकांची या डोळया, मानू द्यावा पहावया आपुले निके, भक्त जैसे निजेत पाहे, तेत ते तेची होत जाये, तो मी तुझे जाहलो आहे खेळणे आजी, ऐसे हे प्रतीचे निवेगे, देवो बोलतासे नेगे, तव आनंदा माझी अंगे, विरतसे येरू, चांदणी याच्या पडी भारू, होता सोमकांताचा डोंगरू, विघरोणी सरोवरू हो पाहे जैसा, तैसे सुखानी अनुभूती, या भावांची मोडूनी भिंती, आतले अर्जुना कृती सुखची जेत, तेत समर्थू म्हणून देवा, अवकाशू जाहला आठवा, मग बुडतयाचा धावा जीवे केला. आणि ती 5 कारणे तुलाही कदाचित ज्ञात असतील, कारण शास्त्रात त्यांची उघड चर्चा केलेली आहे. महाराजा वेद त्याच्या राजधानीत सांख्य वेदांत रूप राजवाड्यात निरूपण रूप नौबतीच्या निशान ध्वनीने जी घोषित केलेली आहेत. सर्व कर्मांच्या सिद्धीसाठी हीच 5 कारणे मुख्य हेतू होत. त्यामध्ये निष्कारण आत्म्याचा अंतर्भाव करू नये. अर्जुना, अशा घोषरूप दवंडीने त्यांची प्रसिद्धी आहे, म्हणून तुलाही ती कारणे श्रुत असावी. मी चिद्रत्न तुझ्या स्वाधीन असता लोकांच्या तोंडून मी ती ऐकवली आहेत असे तू म्हणावेस, इतके संकट का? आरसा पुढे मांडला असता आपण कसे आहो हे ठरवण्यासाठी लोकांच्या डोळ्यांची गरज काय? भक्त ज्या भावनेने जिकडे पाहिल त्याप्रमाणे तेथे मी दिसत असतो. असा जो मी, तो मी तुझे खेळणे झालो आहे. मजवर माझी सत्ता नाही. प्रेमाच्या भरात असे बोलता बोलता देवांना भान राहिले नाही, व त्याच वेळी अर्जुन ही आनंद सागरात तद्रूप होत होता. भर चांदण्यात सोमकांत मनांचा डोंगर जरी असला तरी तो पाजरून जसे त्यांचे सरोवर बनत जावे, त्याप्रमाणे सुख व त्याचा भोग हा भेदभाव नाहीसा होऊन जेथे सुखच अर्जुनाकार बनले. सर्वज्ञतेमुळे देव काही वेळाने भानावर येऊन आनंद सागरात मग्न झालेल्या अर्जुनालाही आता देह भानावर आणावे असे त्यास फार वाटले. अर्जुना येसने धेंडे, प्रज्ञा पसरेंसे बुडे, आले भरते एवढे, ते काढूनी पुढती, देवो म्हणे हागा पारता, तू आपण पे देख सर्वता, तवशासूनी येर माता तुकी येला, म्हणे जानसी दातारा, मी तुझशी व्यक्ती शेजारा, उबगलो आजी एका हारा, येवो पाहे, तया ही हा ऐसा, लोभे देतसा जरी लालसा, तरी काजी घाली तसा आड आड जीवा, तेत श्रीकृष्ण म्हणती निके, अद्यापि नाही माठाऊके, वेड्या चंद्रा आणि चंद्रिके न मिळणे आहे, आणि हाही बोलोनी भाओ, तुझ दाऊ आम्ही भिवो, जे रुसता बांधे थाओ ते प्रेम गाहे, येत एकमेकांची आखुने, मी संवादू तवंची जिने, म्हणून असो हे बोलणे ये विषयीचे, मग कैशी कैशी ते आता, बोलत होतो पंडू सुता, सर्व कर्मा भिन्नता आत्मेनेसी, तव अर्जुना म्हणे देवे,
माझे मनीचेची स्वभावे, प्रस्ताविले बरवे प्रमेय ते जी. जे सकळ कर्माचे बीज, कारण पंचक तुझ, सांगेन ऐसी पैज, घेतली का? आणि आत्मया येत काही, सर्वता लागू नाही. हे पुढारलासी ते देई, लहाने माझे. यया बोला विश्वेशे, म्हणितले तोषे बहुवसे. ये विषयी धरणे बैसे, ऐसे के जोडे. अर्जुना एवढा प्रज्ञावंत गडी, पण आपण कोण काय ह्याचे भान न राहून जाणीवेसह आत्मग्न व्हावा इतके आनंदाचे भरते आले होते. त्यातून त्याला वर काढून देव म्हणाले, अरे अर्जुना, ठिकाणावर ये, जागा झालास का? तेव्हा दीर्घ श्वास टाकून अर्जुनाने नुसती मान डोलावली आणि म्हणाला, हे प्रभू, आपण जाणता की आपल्यापाशी तू व मी असा भिन्न भावाने व्यवहारास कंटाळलेला मी आपल्या स्वरूपाशी समरस होऊ पाहत होतो. त्या माझे जर केवळ लोभाखातर असे कोड कौतुक करीत असाल तर मी म्हणतो, मला जीवदशेवर आणून असा स्वरूप स्थितीला प्रतिबंध का करता? तेव्हा देव म्हणाले, अर्जुना, तुला अजून खरे वर्म कळले नाही रे. वेड्या, चंद्र आणि चांदणे यांचा कधी वियोग असतो काय? आपल्या ऐक्याला कधी बिघाड आहे काय? आणि हा आपल्या एकत्वाचा अभिप्राय तुला उघड करून सांगण्यास मला संकोचच वाटतो. अरे, रुसण्याने जे प्रेम दुनावते किंवा बळकट होते, तशी तुझ्या माझ्या प्रेमाची जाती आहे. भिन्नतेची अथवा द्वैत भावाची जाणीव असेपर्यंतच हे परस्परातील प्रेम नांदू शकते, असे त्याचे वर्म आहे. म्हणून ह्या ऐक्याचा विषय आता येथेच थांबू. मग अर्जुना, आपला काय विषय चालला होता रे? सर्व कर्मांचा आत्म्याशी काही संबंध नाही, हेच ना? तेव्हा अर्जुन म्हणाला, माझ्या मनात जे होते तेच तर तो सांगण्यास देवा आपण मोजका आरंभ केला आहे. सर्व कर्मांच्या सिद्धीमध्ये बीज व हेतुभूत जी 5 कारणे ती तुला सांगतो असा देवाने उपक्रम केला होता. तेव्हा आत्म्याचा कर्मापाशी काही संबंध नाही असे जे आपण म्हणाला तेच मला श्रवण करणे आहे. तरी तोच विषय चालू राहू द्या. अर्जुनाचे भाषण ऐकून देव अतिशय संतोषून म्हणाले, अरे हेच मला सांगा. असा आग्रह धरणारा मिळतो तरी कुठे? तरी अर्जुना निरूपी जेल, ते कीर भाषे आतुल, परी मेचुये होई जेल ऋणिया तुझ. तव अर्जुन म्हणे देव, काय विसरले मागील भाव, ये गोठी की राखत आहो मी तू परजे. येत श्रीकृष्ण म्हणती हो का, आता अवधानाचा पसरू निका, करुणिया ऐका पुढारलो ते. तरी सत्याची गा धनुर्धरा, सर्व कर्माचा उभारा, होतसे बाहिरा बाहिरा कारणी पाचे. आणि 5 कारण दळवाडे, जिही कर्मा करू मांडे, ते हेतुस्तव घडे 5 आथे. हेर आत्मतत्व उदासीन, ते ना हेतू ना उपादान, नाते अंगे करी संवाहन कर्मसिद्धीचे. ते शुभाशुभी अंशी, निपजती कर्मे ऐसी, राती दिवो आकाशी जिया परी. तोय तेज धुमू, यया वायूंशी संगमू, जालिया होय अभ्रागमू व्योमते नेने. नाना काष्टी नाव मिळे, ते नावडे निचळे, चालवी जे अनिळे, उदकते साक्षी. का कवने एके पिंडे, वेचिता अवतरे भांडे, मग भवंडी जे दंडे भ्रमे चक्र. आणि कर्तृत्व कुलालाचे, तेत काय ते पृथ्वीचे, आधारा वाचुनी वेंचे विचारी पा. हेही असो लोकांची आरहाटी होता अवघिया, कोण काम सवितया अंगा आले. तैसे 5 हेतू मिळवणी, पाचीची ही कारणी, की जे कर्मलतांची लावणी आत्मासिना. आता त्याची वेगळ आली, 5 ही वंचू गाभली, तो कोणी घेतली मोती ये जैशी. तर अर्जुना, तो प्रकार मी तुला साध्या शब्दांनी सांगतो, पण खरोखर या प्रश्नाबद्दल उलट मीच तुझा ऋणी आहे. तेव्हा अर्जुन म्हणाला, देवांना मागील गोष्टीचा विसर पडला वाटते, कारण अद्याप तू व मी अशी भाषा सुरूच आहे. तेव्हा देव म्हणाले, ते असो, मी जे बोलत होतो ते आता नीट अवधान देऊन ऐक. तर अर्जुना, खरोखर सर्व कर्मांची उभारणी सिद्धी या बाहेरील 5 कारणांनीच होत असते, तिचा आत्म्याशी संबंध नसतो. आणि ज्या या 5 कारणांच्या योगाने सर्व कर्मे होतात त्यांनाच कर्माचे 5 हेतू आहेत असे म्हणतात. या कारणाहून भिन्न जो आत्मा, तो या कर्मांचा निमित्त कारण किंवा उपादान कारणही नसतो, किंवा त्याचे कर्मसिद्धीला कोणत्याही प्रकारे साह्यही नसते. आकाशात घडून येणाऱ्या रात्रीचा व दिवसाचा आकाशाशी ज्या प्रकारचा संबंध असतो तितकाच शुभ व अशुभ कर्मांचा आत्म्याशी संबंध असतो, मुळीच संबंध नसतो इत्यर्थ. पाणी, उष्णता व वाफ यांचा वायूशी संबंध घडला म्हणजे ढग जमतात खरे, पण आकाशास त्याची दादही नसते. अनेक तुकड्यांची केलेली लाकडाची नाव वाऱ्याच्या साह्याने नावाडी पाण्यावर चालवतो, पण त्या क्रियेत उदकाचे काहीही अंग नसून ते जसे केवळ उदासीन असते. चाकावर ठेवलेला मातीचा गोळा
चाकाला दंडाने गती दिली असता गोळेपणा टाकून जसा पात्राच्या रूपाने अवतरतो म्हणजे पात्राच्या आकाराला येतो. येथे असा विचार कर की पात्राला आधारभूत असण्या वाचून ह्यात मातीने केले ते काय? ते सर्व कर्तृत्व अर्थात कुंभाराचे होय. हेही असो, आपल्या प्रकाशाने लोकांच्या व्यापाराला निमित्त होणाऱ्या सूर्याच्या वाट्याला त्या व्यापारापैकी कितीसा भाग आला? त्याचप्रमाणे हेतुभूत असलेल्या ह्या 5 कारणांकडूनच कर्मलतेची उभारणी केली जाते. आत्म्याचा त्याच्याशी काहीही संबंध नाही. मोती आणि पृथक वजन करून घ्यावी लागतात. त्याप्रमाणे ह्या 5ही कारणांचे पृथक स्पष्ट विवेचन करू. तैसी यथा लक्षणे ऐके कर्म कारणे तरी देह हे मी म्हणे पहिले येत. या ते अधिष्ठान ऐसे म्हणजे ते याचे उद्देशे जे सौभाग्यसी वसे भोगता येत. इंद्रियांचे दाहे हाती जाचून या दिवो राती सुख दुःखे प्रकृती जोडी जती जिये ते भोगावया पुरुखा आन ठावोची नाही देखा म्हणून अधिष्ठान भागा बोलिजे देह. 24 तत्वांचे कुटुंब घर वस्तीचे तुटे बंध मोक्षाचे गुंथाडे येत. किंवा अवस्था त्रया हे अधिष्ठान धनंजया म्हणून देहायया हेची नाम आणि करता हे दुजे कर्माचे कारण जाणिजे. प्रतिबिंब म्हणजे चैतन्याचे जे आकाशाची वर्षे नीर ते तळवटी बांधे नाडर मग बिंबोनी तदाकार होय जेवी का निद्रा भरी बहुवे राया आपण पेठाऊवे नव्हे मग स्वप्नीचे सामावे रंकपणी तैसे आपुलेनी विसरे चैतन्याची देहाकारे आभासोनी आविष्करे देहपण जे जया विसराच्या देशी प्रसिद्धी गाजी वैसी जेने भाष केली देहेसी आघवाविषयी प्रकृती करे कर्मे तरी म्या केली म्हणे भ्रमे येत करता येणे नामे बोली जे जीव. बघ पाते यांच्या केशी एकची उठती धिठी जैसी मोकळी चवरी यायची चिरी व गमे का घरा तुला एकू दीपाचा तो अवलोकू गवाक्ष भेदे अनेकू आवडे जेवी का एकूची पुरुष जैसा अनुसरत नवा रसा नवविधू ऐसा आवडो लागे तेवी बुद्धीचे एक जाणणे श्रोत्रादी भेदे येणे बाहेरी इंद्रियपणे फांके जे का ते पृथग्विध करण कर्माचे या कारण तिसरे गाजान वनंदना. त्याप्रमाणे कर्माच्या कारणांची यथार्थ लक्षणे श्रवण कर. पहिले कारण देह होय असे आम्ही म्हणतो. या देहाला अधिष्ठान म्हणण्याचे कारण इतकेच की भोगता जो जीव तो सुखदुःखादी भोग्यांसह येथे वास करतो. दशेंद्रियांद्वारा रात्र दिवस कष्ट करून प्रकृतीच्या योगाने जी सुखदुःखे जोडली जातात ती भोगण्यासाठी जीवाला देहाशिवाय दुसरी जागा नाही. म्हणून त्याला अधिष्ठान असे म्हणतात. 24 तत्वरूपी कुटुंबाच्या वस्तीचे हे घर आहे व बंध मोक्ष ह्यांचा उलगडा ह्या ठिकाणी होत असतो. किंवा अर्जुना जागृती स्वप्न व सुषुप्ती ह्या 3 अवस्थांना हाच आधार होय. म्हणून देहाला अधिष्ठान हेच नाव योग्य आहे आणि करता हे कर्माचे दुसरे कारण होय. ह्याला चैतन्याचे प्रतिबिंब म्हणजे जीव असे म्हणतात. आकाशातूनच मेघवृष्टी होऊन भूतलावर त्या वृष्टीने डबके बनते आणि मग त्या डबक्यात मूळ आकाश सर्वत्र व्यापक असले तरी पुन्हा आकाशाचेच प्रतिबिंब पडून ते जसे प्रतिबिंब डबक्याच्याच आकाराचे होते. किंवा झोपेच्या भरात राजाला स्वतःच्या ऐश्वर्याचा विसर पडून तो रंकपण पत्करतो तसे स्वतःच्या महिम्याचा विसर पडून चैतन्यच देहच मी असे मानून देहरूपाने वावरू लागते. स्वस्वरूपाच्या अनवधान प्रसंगी चैतन्य जीव ह्या नावाने प्रसिद्धीला येते व तो जीव अखंड ऐक्याविषयी देहाला वाचादत्त झालेला असतो. प्रकृतीकडून होणारी कर्मे मी केली असे जीव भ्रमाने म्हणतो म्हणून जीवाला करता असे म्हणतात. सृष्टी एकच खरी पण पापण्यांच्या केसामुळे ज्याप्रमाणे चवरीच्या केसाखाली चिरलेली दिसते किंवा घरातील दिव्यांचा प्रकाश एकच अनेक झरोख्यातून बाहेर आल्यास अनेक आहे असे वाटतो किंवा एकच पुरुष नवरसांचे आविर्भाव दाखवू लागला म्हणजे 9 प्रकारचा वाटतो तसे बुद्धीचे एकच ज्ञान श्रोत्रादी भिन्न भिन्न इंद्रियांद्वारा जे बाहेर फेकते हे नृपनंदना ती निरनिराळी इंद्रिये हे कर्माचे तिसरे कारण होय असे जाण. आणि पूर्व पश्चिम वाहनी निघाली या ओघाची या मिळणी होय नदी नद पाणी एकची जेवी तैसी क्रियाशक्ती पवनी असे जे अपायिनी ते पडिली नाना स्थानी नाना होय जे वाचे करी येणे तै तेची होय बोलणे हाता आली तरी घेणे देणे होय अगा चरणाच्या ठाई तरी गती तेची पाही अधोद्वारी दोही क्षरणे तेची कंदोनी हृदयवरी
प्रणवाची उजरी करिता तेची शरीरी प्राणू म्हणिजे. मग ऊर्ध्वींची आरिगा निगा पुढती तेची शक्ती पैगा. उदानू ऐसी आलिंगा पात्र जाहली. अधोरंध्रांचे निवाहे अपानू हे नाम लाहे. व्यापकपणे होय व्यानू तेची. आरोगिले रसे शरीर भरी सरिसे आणि न सांडिता असे सर्व संधी. ऐसी आई या राहाटी मग तेची क्रिया पाठी. समान ऐसी किरीटी बोली जे गा. आणि जांभई शिंक ढेकर ऐसेसा होतसे व्यापार. नागकुर्म कृकर इत्यादी होय. एवं वायूची हे चेष्टा एकीची परी सुबटा. वर्तनास्तव पालटा येतसे जे. ते भेदली वृत्तीपंथे वायुशक्ती गा येते. कर्मकारण चौथे ऐसे जाण. आणि ज्याप्रमाणे मूळचे एकच पाणी पूर्व पश्चिम दिशांच्या ओघाने वाहू लागले असता त्याला नदी नद अशी निरनिराळी नावे प्राप्त होतात, तरी प्राणवायूमध्ये शाश्वत असणारी क्रियाशक्ती निरनिराळ्या ठिकाणी वाटली गेली असता निरनिराळी नावे पावते. ती क्रियाशक्ती वाचेत आली की तिला बोलणे म्हणतात व हस्ताच्या ठिकाणी आली की देण्या घेण्याचा व्यवहार होतो. अरे पायांची गती ही प्राणवायूचीच शक्ती होय व मलमूत्रोत्सर्ग ही क्रिया ही तिचीच. नाभीपासून हृदयापर्यंत ओंकाराची स्पष्टता होत असता तिलाच प्राण असे म्हणतात. मग त्याच शक्तीच्या हृदय देशाच्या वरील व्यापारास उदान कंठस्थ वायू अशी संज्ञा प्राप्त होते. तिलाच गुदद्वारा वाटे बाहेर येताना अपान असे म्हणतात व ती सर्व शरीरव्यापिनी झाली असता व्यान अशी संज्ञा पावते. सेवन केलेल्या अन्नाचा रस सर्व शरीरात पसरून ती सर्व सांध्यांमध्ये भरलेली असते. अर्जुना, अशा या क्रियानंतर त्या शक्तीला समान असे म्हणतात. आणि जांभई शिंक ढेकर वगैरे जे व्यापार ते नाग कुर्म कृकर इत्यादी उपप्राणांचे होत. अर्जुना, याप्रमाणे हे सर्व एकाच वायूचे खेळ असून स्थानभेदाने त्याला भिन्न भिन्न नावे प्राप्त होतात. भिन्न भिन्न स्थानी आपले व्यवहार चालवणारी जी प्राणशक्ती ते कर्माचे चौथे कारण जाण. आणि ऋतू बरवा शारदू शरदी पुढते चांदू. चंद्री जैसा संबंधू पौर्णिमेचा. का वसंती बरवा आरामू आरामी ही प्रिय संगमू. संगमी आगमू उपचारांचा. नाना कमळी पांडवा विकासू जैसा बरवा. विकासी ही यावा परागाचा तो. वाचे बरवे कवित्व कवित्वी बरवे रसिकत्व. रसिकत्वी परतत्व स्पर्शू जैसा. तैसी सर्व वृत्ती वैभवी बुद्धीची एकली बरवी. बुद्धी ही बरवी नवी इंद्रिय प्रौढी. इंद्रिय प्रौढी मंडळा शृंगारू एकुची निर्मळा. जय अधिष्ठातिया का मेळा देवतांचा जो. म्हणून चक्षुरादिकी दाहे इंद्रिया पाठी स्वानुग्रहे. सूर्यांदिका का आहे सुरांचे वृंद. ते देववृंद बरवे कर्म कारण पाचवे. अर्जुना येत जाणावे देवो म्हणे. एवं माने तुझे आयनी तैसी कर्मजातांची हे खाणी. पंचविध आकर्णी निरूपिली. आता हेची खाणी वाढे मग कर्माची सृष्टी घडे. जिही ते हेतू ही उघडे दाऊ पाचे. शरद ऋतूसारखा उत्तम ऋतू त्यात शुद्ध पक्षाचा चंद्र व त्याला पौर्णिमेची जोड असावी. अथवा वसंत ऋतू उत्तम बाग प्रिय पुरुष सानिध्य वगैरे योग जुळून इतर उपचारांचीही अनुकूलता असावी. अथवा अर्जुना, कमल जसे विकसित शोभते व त्या विकासात पुष्परेणूचा उद्भव व्हावा. वाणी कवित्वाने मंडित असावी. त्यात ही रसिकतेची भर असून त्या रसिकतेमध्ये परतत्व विषयक विचार असावा. त्याप्रमाणे सर्व इंद्रिय वृत्तींच्या ऐश्वर्यात एकटी बुद्धी श्रेष्ठ होय व उलट तिलाही इंद्रियांच्या अनुकूलतेने शोभा येते. इंद्रिय समुदायाच्या प्रौढी शोभा देणारी एकच गोष्ट म्हणजे त्या त्या स्थानांच्या देवतांची अनुकूलता ही होय. म्हणून चक्षुरादी दशेंद्रियांना सूर्यादिक देवतांच्या समुदायाचा अनुग्रह पाहिजे. हा जो देवतांचा समुदाय ते कर्माचे पाचवे कारण होय. हे अर्जुना, तू ध्यानात ठेव. ह्याप्रमाणे तुझ्या बुद्धीला ग्रहण होईल असे कर्माच्या 5 कारणांचे निरूपण केले. आता ज्या हेतूंच्या योगे ही 5 कारणे वृद्धी पाहून कर्मे घडतात ते 5ही हेतू तुला स्पष्ट करून सांगतो. धन्यवाद. श्रीकृष्णार्पण वस्तू.